नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती. आज आपण धडा 9वा निसर्गरम्य माथेरान इयत्ता 6वी विषय मराठी इंग्रजी मीडियम. सुशील दुधाणे हे भटकंती विषयक असणारे लेखक, त्यांनी प्रस्तुत पाठत माथेरान या थंड हवेच्या ठिकाणाविषयीची माहिती सांगितली आहे, ते आपण पाहूया. माथेरान कोणत्या रायगड जिल्ह्यामधले आहे सांगा मला. रायगड जिल्हा, त्याच्यामध्ये आहे थंड हवेचं ठिकाण माथेरान. माथेरान हे रायगड जिल्ह्यातील एक थंड हवेचे ठिकाण आहे. मुंबईच्या आणि पुण्याच्या मंडळाच्या सहलीसाठी सर्वात जवळची व निसर्ग सौंदर्याने नटलेली भूमी म्हणजे माथेरान होय. तर माथेरान ही जागा आहे, ही रायगड जिल्ह्यामध्ये आहे. एक थंड हवेचे ठिकाण आहे, म्हणजे खूप उंचावर आहे ते आणि थंड हवेचे ठिकाण आहे. मग जी मुंबई आणि पुण्यामधले पब्लिक आहे, मंडळी आहे, त्यांना ही जागा खूप आवडते, कारण की निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. तुम्ही पण एकदा जाऊन या, एकदा नक्की जाऊन या माथेरानला. आता साधारण 803 मीटर किंवा 2600 फूट उंचीच्या पठारावर माथेरान वसले. आता माथेरान जमिनीपासून किती उंच आहे? 803 मीटर किंवा 2600 फूट एवढा ते जमिनीपासून उंचावर आहे. संपूर्ण माथा घनदाट झाडी व लाल पायवाटा यांनी व्यापलेला आहे. याच्यामध्ये काय, उंच पठारावर एक असा डोंगर आहे, नंतर असा पठार आहे, त्याच्यावर हे राहिलेलं आहे माथेरान. याच्यामध्ये घनदाट झाडी व लाल पायवाटा यांनी व्यापलेला आहे. येथील पठाराची बरीचशी टोके पूर्वेकडील, पश्चिमेकडील व दक्षिणेकडील कडे कोसळले आहेत. याच्यामध्ये काय झालं, पूर्वेकडचा, पश्चिमेकडचा, दक्षिणेकडचे जे कडे आहेत ते कोसळलेले आहेत. आता पुढे ही मिनी ट्रेन आहे. आता ही काय करते, पुढे जाणून घेऊया. माथेरान ही सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून सुटलेली वेगळी डोंगररांग आहे. ही एक सुटलेली डोंगररांग आहे, वेगळी. कल्याणच्या मलंगड पासून आपण पुढे गेलो की ही डोंगररांग सुरू होते. कल्याणचा मलंगड आहे, श्रीमलंगड. तिथून पुढे गेलो की ही डोंगररांग चालू होते. श्रीमलंगडाला लागूनच बदलापूरच्या टवली गुहांचे किंवा बदलापूरचे डोंगर आहे. आता या सर्वांना लागूनच बदलापूरच्या टवली गुहांचे, बदलापूरचे डोंगर आहेत. नंतर नंतर येतो नवरा नवरी डोंगर लागतो. एकदम नवरा नवरी सारखे आहेत. या डोंगरावर असणाऱ्या बारीक सारीक सुळक्यामुळे हा डोंगर लगेच ओळखता येतो. याच्यामध्ये बारीक सारीक सुळके म्हणजे कधी असा आकार, कधी असा, कधी असा, असे सुळके आहेत तिथे. त्यापुढे चंदेरीचा प्रचंड सुळका, नंतर म्हैसमाळ नावाचा डोंगर लागतो, नंतर नाकिन डोंगर लागतो. याच्यामध्ये 3 डोंगर आले. चंदेरीचा सुळका झाला, म्हैसमाळ डोंगर झाला, नाकिन डोंगर झाला. येथूनच माथेरानचा डोंगर सुरू आणि येथूनच माथेरानचा डोंगर सुरू होतो. कोणत्याही प्रकारच्या वाहनांना प्रवेश नसणारे माथेरान हे एकमेव ठिकाण आहे आणि कुठल्याही वाहनांना प्रवेश नसणारे माथेरान हे एकमेव ठिकाण आहे. याच्यामध्ये कोणतीही वाहनं माथेरानला जात नाहीत. माथेरानला फक्त मिनी ट्रेननीच जाता येते. म्हणजे मध्ये हामन लॉज एक स्टेशन आहे, तिथपर्यंत आपल्याला जाता येतं. नंतर पुढचा प्रवास आपल्याला पायी किंवा घोड्यामार्फत करायला लागतो. आजूबाजूच्या डोंगरावरच्या वेगवेगळ्या वाटावरून जाण्याचा अनुभव ठराक असतो आणि आपण तिथे वेगवेगळ्या डोंगरावरून जाऊ शकतो. पर्यटक उन्हाळा, हिवाळा, पावसाळा तिन्ही ऋतूत चढाई करू शकतात. ही भ्रमंती मनसोक्त आहे. आपण तिन्ही ऋतूमध्ये, हिवाळा, पावसाळा, उन्हाळा, या तिन्ही ऋतूमध्ये आपण तिथे जाऊ शकतो. आता पुढे माथेरानहून काय काय दिसतं, तर मोरबे धरण पार करून आंबेवाडी येथे पोहोचावे. मोरबे धरण पार केलं की आंबेवाडी येथे पोहोचावे. माथेरानच्या दक्षिणेकडून मलंगडच्या दिशेने चालायला सुरुवात करा आणि तिथून आपण माथेरानची दक्षिण बाजू आहे तिकडे चालायला सुरुवात केली मलंगडच्या दिशेला की पाठीमागे आपल्याला ईशालगड दिसेल, नंतर प्रबळगड दिसेल. उजव्या हाताला माथेरानचा डोंगर दृष्टीस पडतो आणि उजव्या हाताला माथेरानचा डोंगर आहे तो आपल्याला दिसतो. पावसाळ्यात वाढणाऱ्या झुडपामुळे वाट लक्षात येत आणि पावसाळ्यात जी वाट असते, झुडपं वाढतात, त्यामुळे आपल्याला ती वाट लक्षात येत नाही. त्यासाठी स्थानिक वाटाड्या बरोबर हवा आणि तिथला माणूस, स्थानिक वाटाड्या म्हणजे तिथला माणूस आपल्या जवळ हवा. जवळपास 6 ते 7 तासांचे पदभ्रमण करून आशाची पट्टी नावाच्या वस्तीवर पोहोचतो आणि आपण 6 ते तास चालत वरती गेलो की आशाच्या पट्टी नावाची वस्ती आहे तिथे, तिथे आपण पोहोचतो. ती ओलांडून पुन्हा चढण चालू होते आणि ती वस्तू ओलांडली की आपल्याला चढण चालू होते. मग सुरू होतो दाट धुके आणि जोराचा पाऊस यांच्या सहाय्यानेच उरलेला डोंगर पार करून मलंगडापासून माथेरानमध्ये प्रवेश होतो. आणि दाट धुके आणि जोराचा पाऊस यांची सोबत असेलच तेव्हाच आपल्याला डोंगर पार करून मलंगडापासून माथेरानकडे आपल्याला प्रवेश भेटतो. आपल्याला असे वाटते की झाली गई चढाई पूर्ण, पण ती काही क्षणापुरती. आता आपल्याला वाटतं की आपली चढाई पूर्ण झाली, पण ते तसं नाही, ते काही क्षणापुरतं, काही मिनिटांपुरतं. कारण जितके अंतर चालून येतो त्याहीपेक्षा जास्त अंतर सपाटीवरून दाट झाडीतून, आणि आपण जितके अंतर चाललेलो त्याच्याहून जास्त अंतर सपाटीवरून दाट झाडीतून, आणि मुख्य म्हणजे माथेरानच्या लाल रस्त्यावरून चालवला, माथेरानच्या लाल रस्त्यावरून आपल्याला चालावं लागतं. शेवटी निसर्गाने माथेरानला भेट दिल्याचा आनंद कायम विस्मरणीय राहतो. आणि आपण जी माथेरानला भेट दिली आहे त्याचा जो आनंद आहे तो आपल्या कायम विस्मरणात राहतो, आपल्याला कधीच विसरता येणार नाही. असा गोड सुंदर अनुभव आहे. तुम्ही एकदा जा, ही मिनी ट्रेन मध्ये बसून एकदा तुम्ही अनुभवाच कसं आहे माथेरान आपलं. आता पाठात आले नवीन शब्द. पठार म्हणजे सपाट प्रदेश, पायवाट म्हणजे लोकांनी सतत ये जा केल्यामुळे आपला तयार झाला अरुंद रस्ता, पाऊलवाट. सुळका म्हणजे डोंगरांचा उभा कडा,
वाटाड्या म्हणजे वाट दाखवणारा, पदभ्रमण, पायी फिरणे. आता प्रश्न पहिला एका वाक्यात उतरलेला. रायगड जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते? तर उत्तर आहे माथेरान. दुसरा, आंबेवाडीला पोहोचण्यासाठी काय करावे लागते? तर आंबेवाडी पोहोचण्यासाठी मोरबे धरण पार करावे लागते. माथेरानमध्ये प्रवेश करताना लागणारा गड मलंगगड. कोणता? मलंगगड. आता खालील आकृती पूर्ण करा. प्रश्न पहिला, माथेरान, राज्य महाराष्ट्र, जिल्हा रायगड. पाटात आलेल्या डोंगरांची नावे नाखिंद, मैस्माळ आणि नवरा नवरी हे 3 डोंगर आहेत माथेरान. माथेरानसारख्या निसर्ग समोर जपण्यासाठी तुम्ही कोणते उपाय सुचवाल? तर तिथे जाऊन आपण कोणताही कचरा करू शकत नाही. तिथल्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण नीट जपून वापरल्या पाहिजेत. तिथे कोणत्या आरडाओरडा, तिथली जी प्राणीसृष्टी आहे तिला कोणती हानी न पोहोचवता आपण तिथे गेलो पाहिजे. महाराष्ट्राच्या निसर्ग संपन्न पर्यटन स्थळांची नावे व त्यांची वैशिष्ट्ये यादी करा. अजिंठा वेरूळ लेणी तुम्ही पाहिलीच पाहिजे. कार्ला लेणी पाहिली पाहिजे. पाटाचा सारांश तुमच्या हे तुमच्या शब्दात लिहायचं आहे. अशा प्रकारे माथेरान, निसर्गरम्य माथेरान आपला धडा शिकवून झालेला आहे. धडा नवा संपूर्ण झालेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत आपली व्हिडिओ पोहोचवायला मदत करा. आणि नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.